सासूच्या त्रासाला कंटाळून सुनेने असा डाव रचला की पोलिसही हैराण झाले. सुनेने सासूला संपवलं. तपासानंतर पोलिसांनी आरोपी सुनेसह चौघांना अटक केली आहे. देहरादून जिल्ह्यातील डोईवाल ब्लॉकमधून ही धक्कादायक घटना समोर आली. सुपारी देऊन सासूचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी गुरुवारी आरोपी सुनेसह 4 आरोपींना अटक करून त्यांची कारागृहात रवानगी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सासूच्या छळाला कंटाळून सुनेने पतीच्या मेकॅनिक वर्कशॉपच्या कर्मचाऱ्यासोबत मिळून 1 लाख रुपयांची सुपारी देऊन सासूला ठार मारण्याचा सौदा केला. या कर्मचाऱ्याने प्रत्येकी 10,000 रुपये देऊन आपल्या गावातील 2 तरुणांना कामावर ठेवलं आणि सासूच्या उशीने तोंड दाबून खून केला. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. कोतवाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 4 जून रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडली. 5 जून रोजी रेशम माजरी ललतापड येथील 54 वर्षीय महिला कुलदीप कौर यांचा मुलगा जगदेव सिंग याने फिर्याद दिली. त्याची आई 55 वर्षीय कुलदीप कौर हिची घराच्या अंगणात हत्या करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. त्याने त्याच्या वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या आवेश अन्सारी आणि 2 अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा आरोप केला. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस आरोपी आवेश अन्सारीला अटक करण्याचा तसेच अन्य आरोपींचा ओळख पटवण्याचा प्रयत्न करत होते. आवेश अन्सारी उर्फ छोटू याच्यासह गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींची सोनू आणि राहुल अशी नावे आहेत. तपासादरम्यान आरोपी हरिद्वारच्या लक्सर येथील बसेरी गावातील रहिवासी असल्याचे पोलिसांना समजले. गुरुवारी पोलिसांनी छापा टाकून 3 आरोपींना बसेरी येथील बस स्थानकातून अटक केली. चौकशीत आरोपी आवेश अन्सारीने सांगितले की तो जगदेव यांच्या वर्कशॉपमध्ये सुमारे 7 महिन्यापासून मेकॅनिक म्हणून काम करत होता. कुलदीप कौर ज्योतीला त्रास देत असे. हताश झालेल्या ज्योतीने सासूच्या हत्येसाठी 1 लाख रुपयांची सुपारी देण्याचा निर्णय घेतला. हत्येसाठी त्याने एकाच गावातील सोनू आणि राहुलला प्रत्येकी 10,000 रुपयांना कामावर ठेवलं. कोतवाल विनोद गुसेन यांनी सांगितलं की 24 वर्षीय सून ज्योतीला तिच्या घरातून अटक करण्यात आली आहे.